कशी पानं घ्यायची त्याची देठ काढायची त्याला करायच्या वड्या आळूच्या गावरान आळूया. आकानी आमच्या गावाकडून मस्त अशी गावरान आळूची पानं आणल्यात आहे का नाही. आज आमची आका तुम्हाला गावरान पद्धतीने आळूची पानं दाखवते करून मस्तपैकी अशी. आळू देठाची बी भाजी चांगली लागते ना आका. लागते त्याला देठ मोठं लागतं ती लय बारीक. हा बारीक आहे ती देठ. कवळी पानं चांगली मस्तपैकी बघू शकता. पाणी चांगलं चांगली पानं आहेत काय. ते पीठ खाल्लं. हा देते की तुला काढून. हे तर आता स्वच्छ धुवून घेते तिथं आळूची पानं. हा हे तर काय घेतले आता जिरी जिरी आणि ओवा. आणि आता हे तर आका जिरी आणि ओवा थोडी वाटून घेते गावरान पद्धतीने एकदम असं. मिक्सरला नाही काय नाही. लय भारी होतं असं. आता ही हळद आणि ही मिरची पावडर आहे. साधी सिंपल पद्धतीने करून बघा. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे का ना. बघा आता खालून पाणी ओतून आहे चव देते चांगली मस्तपैकी. चवदार लागतात अशी आळूची पानं. उकडण्यापेक्षा अशी करून बघा खूप छान लागतात आहे का ना. चांगलं लागतं. उकाड्यावर पान राहत नाही. हा पाणी उघडून जातं की. हा चांगलं पांढरं बघा कसं मस्त घ्यायचं. ढिकळ्या फिकळ्या साऱ्या पण नाही का ना. गावाकडली आणली येताना आम्ही आळूची पानं मस्त पिकली मोठी आणली. तसली नाही तर मोठे ते हायब्रिड नाही खाऊ वाटत तसली मोठ्या पानाची. चरा चरा करतात. ही खायला गोड लागतात. असे करायचं सिंपल करायचे आळूची पण छान लागतात आहे का ना. आळूची पानं खाल्लेली चांगली असतात. असं मस्त पीठ मळून घेतलं आका. आता असं पान घ्यायचं. अशी मस्त बारीक बारीक पानं चांगली. मोठ्या पाण्याला हे होतं गोड लागत. मोठी पान नाही चांगलं गोड लागत नाही. चला चला करते. गावरान आळू ही आमच्या आकाच्या रानातली मस्तपैकी गावरान आळू ताजी ताजी. सगळी अशी लावून घ्यायची ना. तुम्हाला काय काय आवडते सांगा. आमच्या आका तुम्हाला बनवून दाखवून आहे का नाही काका. उद्या मेथीचं धपाटं कर. मेथीचं येते काय परीट परोटा म्हणतात. परोटा मेथीचं थालीपीठ करून दाखव उद्या तुझ्या आवडीचा. ही आमची चिनू कशी आली इकडं. तिथं बस चिनू. आमच्या आकाने धपाटे पण केलेले हेळेवर टाकलाय नक्की बघा. भारी असे आहे का ना. ती ही केलं की खारं वांग ही कारलं. तुला सांगते मी पुऱ्या करून काढल्या होत्या. पालकाच्या पुऱ्या बी केल्या त्या आकाने. तरी आपण टाकू एकदा आहे का ना. लय भारी जातं खायचं. लय खाल्लेला काय चवदार झाल्यावर खाऊ वाटतं. हा म्हाताऱ्या माझ्या हाताला चव असते. कसं पण करा पण एकदम टेस्टी आहे का ना. आगा एकदा कारलं कर एकदा भारी. आज एकदा मस्तपैकी आज एकदा रेसिपी टाकू. इथं मस्त आता आकाने आळूची पानं लावून घेतल्या. तर आता कशी मस्त आता तळून घ्यायची याला. आता आकाने मस्त बेसन पीठ लावून घेतात वड्याला बघू शकता इथं. आता मस्त तळायच्या ना. आता मस्त कढई लावली आपली ठेवली. तेलात तळायचं नाही तर बघा. आता आजीबाईच्या हातच्या मस्त अशा आळूच्या गावरान वड्या आहे का नाही आका. तेल तापतंय का. तापतंय तेल आता मस्त तेल तापले.
बघा आता मस्त अशा वड्या अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान होतात वड्या. दमाने सोड. बघा आता मस्त कशा फुगल्यात वड्या. झणझणीत झणझणीत कुरकुरीत खुसखुशीत अशी खमंग अशी आळूची वडी आमच्या अक्काने बनवली. बघू शकता. बरं ती खा कशी लागते या तनुबाई. वास तर लय भारी येतं आहे ना, चरचरीत झणझणीत. आमची तनुबाई बसली इथं आळूची वडी खायला आकाच्या हातची. आता काढून घ्यायची. बघा आता मस्त कशी आळूची वडी झाली. एकदम कुरकुरीत झाल्यात आता मस्त अशा. अजून घाणा तळून घ्यायचा आहे ना, एकदम थोड्या तेलात तळून घ्यायच्या. तेलकट होत नाही काय नाही. कुठं तेल नाहीत होत. तेल बी नाही लागत म्हणतात. नाही लागत तेल. उकडल्याच्या वरड्याची उलट चव तरी जाते, पण ह्याच्या अशा एकदम चव राहते अशा आळूची एकदम असं आहे. हा पाण्याची चव राहते अशी एकदम लागते अशी. हा झणझणीत चणचणीत अशी मस्त अशी खरपूस आळूवडी आमच्या अक्काने बघू शकता. कशा वाटल्या आकाच्या वड्या नक्की कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना. शुभरात्री.